मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस। वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट याचं शरद पवारांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकामध्ये शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलंय। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं पवार म्हणतायत। तर शरद पवार यांच्याकडून फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीसांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या। भविष्यात फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा संदेशामध्ये भावना व्यक्त केल्यात। तर एक प्रामाणिक आणि हुशार राजकारणी म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत। तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले आणि अतिशय मोठ्या मेजॉरिटीमध्ये आम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आलेलो आहोत आणि म्हणून यावेळेला मुद्दामून कॉफी टेबल बुक त्यांचा जीवन परिचय सर्वांना व्हावा, त्यांनी केलेली कामं आणि विशेष करून जे सगळे मान्यवर आहेत त्यांच्याबद्दलचे विचार हे जाणून घ्यावेत म्हणून हा कॉफी टेबल बुक हा एक छोटासा एक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे। तरुण नेतृत्व, कुशल असं एक नेतृत्व, नवा विश्वास आणि कल्पक विचारांचा महाराष्ट्र नायक हा आमचा नेता आहे, याचा अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे। देवेंद्रजीबद्दल काय बोलावं, किती बोलावं, शब्द अपुरे पडतील, पुस्तकं अपुरे पडतील। प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यानं काही फरक पडतो अशातला भाग नाही, तो एक संस्काराचा भाग आहे। पण काही लोकांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। ज्या देवेंद्रजी फडणवीसांसाहेबांवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने टीका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला याच मंडळींनी केली आणि एकतर ते राहतील किंवा मी राहीन अशा पद्धतीची वक्तव्य धमकीची केली, त्यांना आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आठवला हे आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। वाढदिवसानिमित्ताने मी पण कौतुक केलं आहे। वाढदिवसाला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मला कौतुक आहे की संवाद जो संपत चालला आहे तो फडणवीस जिवंत करायला बघतात। फक्त त्यांच्या आजूबाजूच्या जिवंत ठेवतील की नाही ही याची शाश्वती देता येत नाही। आज त्यांचा वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आहे त्यांना 100% आम्ही सुद्धा त्यांचं अतिशय चिंतन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छांना मी एवढीच विनंती करेन की आज तुम्ही 55 वर्षाचे झालेला आहात, त्यामुळे कृपया तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची नीट काळजी घ्या। महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल हे बघा, कुठल्याही भाषेची सक्ती लागू नका, आमचा शेतकरी आनंद कसा राहील ते बघा, इकडचा व्यवसाय महाराष्ट्राला जाणार नाही याची काळजी घ्या। हीच फक्त त्यांना मी ह्या निमित्ताने विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।